लांजीच्या अभिमानाला आज पुन्हा एकदा नवा तेज मिळालाय। दत्त जयंतीच्या पावन औचित्याने आनंद दत्तधाम आश्रमातून निघालेल्या महाराष्ट्राचे स्वच्छता दूत आणि राष्ट्रीय संत साईनाथ महाराज आपल्या शुभ हस्ते वनराई बंधाऱ्याचे जलपूजन पार पडलं। पवित्र पदयात्रेनं लांजीच्या भूमीत स्वच्छतेचा, संस्कारांचा आणि जनजागृतीचा दिवा पेटवला। मुख्यमंत्री पंचायत राज समृद्धी योजनेखाली लांजी ग्रामपंचायत मध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाला नागरिकांचा तुफान प्रतिसाद। प्लास्टिक मुक्त गाव, डास मुक्त परिसर, स्वच्छ, समृद्ध आणि सुजलाम सुफलाम लांजी घडवण्याचा संकल्प आज संपूर्ण गावानं सामूहिकपणे उचललाय। सरपंच मारुती वेकुलवार यांच्याकडून शासनाच्या विकास कामांचा पारदर्शक लेखाजोखा आणि भविष्यातील योजनांची स्पष्ट माहिती, विद्यार्थ्यांचं सकस मार्गदर्शन आणि जिल्हा परिषद शाळेचा दणदणीत सहभाग। या पवित्र कार्यात पत्रकार, अधिकारी, सेवाभावी कार्यकर्ते सर्वांची उपस्थिती लांजीच्या विकासाची नवचेतना बनली। आणि या क्षणी सरपंचांनी दिलेली मोठी घोषणा, ग्रामपंचायत मार्फत गावकऱ्यांना विनामूल्य भोजन ताटे आणि चहा पानासाठी 500 स्टील कप उपलब्ध करून देण्यात येतील। आता ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो, मी या गावासाठी 1,500 कप चहा पिण्याचे 1,500 कप ज्यांचे घरी सार्वजनिक कार्यक्रम असेल तर ग्रामपंचायतकडून 1,500 कप आम्ही त्यांना निःशुल्क देऊ आणि त्यांनी आमच्या कपात आणून द्यावं, ज्यांनी लागेल त्यांनी निःशुल्क घेऊन जावा। आणि परत 2,000 स्टीलचे ताटे सुद्धा मी ग्रामपंचायतीच्या वतीने निःशुल्क कार्यक्रमासाठी देऊ। या गावामध्ये कुठेच प्लास्टिक होणार नाही याची आम्ही पुढे दक्षता घेऊ। आणि मग देवा दत्ता दत्त या गजरात आश्रमातून आलेल्या भक्त मंडळींची पदयात्रा लांजीचे रस्ते स्वच्छतेने उजळले। मालवाडा, नेर, लिंबायत सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। स्वच्छतेच्या संकल्पातून सुरू झालेला हा दिव्य उत्सव राष्ट्रगीत, दत्त आरती आणि महाप्रसादाच्या प्रसादातून संपूर्ण झाला। आज लांजीने दाखवून दिलंय की जेव्हा नागरिक आणि प्रशासन एकत्र येतात तेव्हा विकास फक्त बोलण्यात नाही तर कृतीत दिसतो। लांजी बदलतंय, लांजी उभं राहतंय, लांजी प्रगतीकडे वाटचाल करतंय।